नमस्कार. कथा टोपलीतील पाणी. एका गुरुजींचा शिष्य नेहमी विचारायचा, गुरुजी, मी रोज अभ्यास करतो, प्रवचने ऐकतो, पण लगेच विसरतो. काय उपयोग? गुरुजी काही उत्तर देत नसत. एक दिवस त्याने शिष्याला जुनी कोळ्याची टोपली दिली आणि म्हणाले, घाटात जाऊन ही टोपली पाण्याने भरून घेऊन ये. शिष्याने घाटात जाऊन टोपली पाण्यात बुडवली, पण परत येईपर्यंत सगळं पाणी गळून गेलं. गुरुजी म्हणाले, पुन्हा जा. तो पुन्हा पुन्हा गेला. 10 वेळा असंच झालं. शेवटी वैतागून म्हणाला, गुरुजी, टोपलीत पाणी ठेवणं अशक्य आहे. गुरुजी शांतपणे म्हणाले, अगदी बरोबर, पण बघ, आधी ही टोपली काळवंडली होती, आत मळ होता, पण आता स्वच्छ झाली आहे ना. शिष्य आश्चर्याने पाहू लागला. खरंच टोपली आतून स्वच्छ व उजळ झाली होती. गुरुजी म्हणाले, तसंच जेव्हा तू चांगले विचार, चांगलं ज्ञान वारंवार घेतोस, ते कदाचित लक्षात राहत नाही, पण तुझं मन मात्र हळूहळू स्वच्छ आणि तयार होतं. ही कथा काय शिकवते? चांगले विचार, ज्ञान किंवा सकारात्मक गोष्टी कधीच वाया जात नाही. त्या आपल्यात हळूहळू बदल घडवतात. धन्यवाद.